पुढची महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। देशभरात कांदा निर्यात बंदी असतानाच केंद्र सरकारने गुजरातमधून तब्बल 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। एकीकडे राज्यातल्या कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, तर दुसरीकडे गुजरातमधला कांदा हा नवी मुंबईच्या न्हावा बंदरातून निर्यात करायला परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नाशिक, पुणे, जळगाव आणि अहमदनगरमधल्या शेतकऱ्यांनी या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी प्रतिक्रियेसाठी राजू शेट्टी सध्या आपल्या सोबत आहेत। शेट्टी साहेब, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये। केंद्र सरकारच्या या निर्णयासंदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया। केंद्र सरकारची प्रवृत्ती किती क्षुद्र आहे हे एकूण जो खरं तर नाशिक परिसरातल्या शेतकऱ्यांचं कांदा हे मुख्य पीक आहे। कारण असताना त्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी लावली आणि आता केवळ राजकीय हेतू ठेवून गुजरातमधल्या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी, गुजरातमधल्या शेतकऱ्यांना पैसा मिळावा म्हणून जर अशा पद्धतीचं केवळ एका राज्यातल्या काही शेतकऱ्यांच्यासाठी जर असा निर्णय सरकार घेत असेल तर किती क्षुद्रपणा आहे। नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, गुजरातचे मुख्यमंत्री नाहीत, की त्यांनी कधीतरी आता लक्षात घ्यावं, डोक्यात घ्यावं। आणि अशा पद्धतीने त्यांच्या वागण्यामुळेच हे सरकार किती प्रत्येक गोष्ट हे राजकीय हेतून कसं घेतं, राजकीय सोयीसाठी, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कसं निर्णय घेत सुटतं, याचा हा ढळढळीत पुरावा आहे। माझी नाशिक आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, याचा राग घेऊन द्या आता जरा शेतकऱ्यांना। हे जर असं वागत असतील तर यांनी आता ज्या शेतकऱ्यांच्यासाठी यांनी निर्यात बंदी उठवली त्यांच्याच मतावर आता राज्य करावं अशी भूमिका आता बाकी देशातल्या बाकी सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे। ठीक आहे शेट्टी साहेब, खूप खूप धन्यवाद। आपण एबीपी माझाशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। महाराष्ट्रात कांदा निर्यात बंदी कायम असतानाच गुजरातमधल्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीवरची जी बंदी होती ती मात्र उठवण्यात आलेली आहे। त्याला आता परवानगी निर्यातीला देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त होतोय। महाराष्ट्रातले कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आता या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।